पाऊस खूप छान पडतोय. नमस्कार. पाऊस इतका छान पडतोय बघा ना, खूप पाऊस पडतोय. सगळं दऱ्या खोऱ्या आता मुंबई तर डुबली जुनी मुंबई. आणि आमची नवी मुंबई चांगली आहे. आमच्या नवी मुंबईत काय पाण्याचं नाही, कसं ती अशी व्यवस्थित अशी सर्व नगररचना करून ती बसवलेली आहे. म्हणून तर पहा, मी लहानपणी जुन्या मुंबईमध्ये स्लम एरियात आम्ही राहायचं, पण आम्हाला चांगलं नंतर स्टार्टिंगला गावावरून आलो, लहान होतं, अगदी पाच पण नाही, 3-3.5 वर्षाची असते ना. त्याच्यामुळे ते जे मुंबईचं जीवन असं पाण्या पावसाचं अनुभवलं आहे. तर आता बघा 1 BHK मध्ये आणि चांगल्या नवी मुंबईमध्ये की जिथे पाणी असं साठत नाही. तर काहीतरी कर्म असतात आपापली, किंवा ते जीवन कर्माचं सोडा, पण आपण जे जीवन अनुभवले त्याच्यापासून आपण कितीतरी अशी अनुभूती घेत असतो. तर आता ते मागे वळून पाहिलं ना की बचपन कसं माळ्यावर स्टोव घेऊन जेवण बनवणं, सगळं घर पाण्यानं भरलेलं पूर्ण भिंतीने, मग पुन्हा पाऊस ओसरला, खाडीत पाणी पुन्हा जातं, मग पुन्हा घर साफ स्वच्छ करायचं. तर ते सगळे अनुभवलेले दिवस आहेत. आता काही एवढं आमच्या पूर्वीच्या काळासारखं आता होत नसेल तेथील जनतेला. तर असं तर चला आता की हा समुद्र दर्या किनारे एक बंगलो ग पोरी, जय गो जय, जय गो जय, अरे जाएगी कहाँ पोरी तेरा पीछा न छोड़, आई गो आई. दर्या किनारे एक बंगलो ग पोरी, जय गो जय. तर दर्याला उड्डाण आलेलं असतं. नॅचरली आहे ते, भौगोलिक आहे. भौगोलिक परिस्थितीनं मुंबई ही बेटांची बनलेली जरी असली तरी मग दुबई आणि मुंबईमध्ये किती फरक आहे. तर दुबईमध्ये सरकार चांगलं आहे, ते श्रीमंत आहे, अतिशय गडगंज असं श्रीमंत राजाचं सरकार आहे. त्यांना असं काही भ्रष्टाचार करावा लागत नाही आहे ना. त्याच्यामुळे ते तेथील जनतेला प्रेम करतात, त्यांचं सगळे काळजी घेतात. म्हणून मुंबई आणि दुबई, मुंबईवाल्यांना दुबईसारखं तुम्ही कधीच होऊ शकत नाही. दुबईची बरोबरी करू नका, कळालं का. मराठी माणसं आपण आहोत. मराठी माणसं एक नंबर आहेत घोटाळे करायला, भ्रष्टाचार करायला. मग आता मला कळलं की अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःचं हे लपवण्यासाठी तुम्ही इकडे तिकडे पळत असता आणि मग काय परत तेच ये रे मजा मगल्या. ठीक आहे, सगळं व्यवस्थित होईल हळूहळू, पण सुधारायला हवं ना. दही अंडी फक्त करायची, बाया नाचवायच्या, सगळं करायचं. असंच बोलते मी, बोलावं लागतं. कोणीतरी एकाने असं जरा पडू बोललं की समोरच्याला मग जरा वाटतं की बाबा नाही, आता आपल्याला काहीतरी सुधारणा करायला हवी. तर दुबईचं सरकार काय करतं ते बघायचं. अजून म्हणजे असं बोललं की लोकांना राग येतो. तिथे असं कोणी उठसूट नाही आहे, तिथे UP बिहारी जात नाही आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.